हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा किंवा न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासे, तुका मने गर्भवासे, सुखे घालावे आमासे गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल विठ्ठल मॉनिटर लावायचं. महायोग पीठे तटे भीमरत्या, परम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांजिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवो धरार्थावतार, कलंगांग तेजोधिका मोदी वक्त, खलानीशवादा पनोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. श्री गुरुचरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधार, बरनव रघुबर बिमल जसु, जोदायक फूल चारि. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरवु कलेश विकार. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. सर्वांनी हाताने ताली वाजवायची, मुखाने भजन करायचे प्रेमाने. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम.
दान देगा देवा, हेचे दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीना वडे, हेचे माझे सर्व जोडे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. कनकाई कुमार बोल्लोबा पुत्र काना प्रिय बंधू, जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री संत वैराग्य तपतीर्थ तेजोनिधी, समस्त वारकऱ्यांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवणारे, किंबहुना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग, सर्वांच्या परिचित असलेला, सर्वांच्या पाठामध्ये असलेला. ज्यांच्या हा अभंग पाठ नाही असं म्हणायचं तो महाराष्ट्रातला नाही, है की नाही? सर्वांच्या पाठ असलेला अभंग, गोड असा अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती करत असताना, पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ अत्यंत महत्वाची अशी मागणी जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागतात. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा. आकारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरू, तडिद्वित आनंदित भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या असीम कृपेच्या द्वारा, सकल साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान दत्तात्रयाच्या या पवित्र पावन दरबारामध्ये दत्त जन्म भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा रामकथा आहे, बरोबर? तथा रामकथा या ठिकाणी आपण सर्वजण श्रवण करता आहात. अतिशय गोड असं आयोजन नियोजन आहे आणि या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा परत अत्यंत आग्रहाने सेवा माझ्याकडे ही दिलेली आहे. सर्व भजनी मंडळी आणि सर्व सप्ताह कमिटी मंडळ सर्वांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही सेवा. विठाला आणि या कीर्तनाकरता साथ करण्याकरता सर्वजण महाराष्ट्रातील सगळे सुप्रसिद्ध गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाचाही नाम उल्लेख न करता असं मला वाटतं की या अभंगावरती आपण चिंतन केलेलं बरं आहे की नाही. सर्वच मंडळी पारमार्थाला आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेली या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध सगळी मंडळी आहेत. सर्वांच्या चरणावरती परत एकदा दंडवत करतो. आदरणीय आमचे दोन्ही मृदंग वादक त्यांच्याही चरणावरती दंडवत करतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला संपूर्ण महाराष्ट्रभर भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सगळीकडे उत्सव चालू आहेत. त्यातलाच एक उत्सव म्हणजे आपल्या धारूर नगरी मधला हा उत्सव आहे. गेल्या 7 दिवसापासून आपण या कीर्तनाचा या महोत्सवाचा आनंद घेतो आहोत आणि आज काल्याच्या पूर्वसंध्येचा दिवस म्हणजे प्रत्येकाच्या मागणीचा दिवस. मागण्याचा कोणाकोणाला अधिकार आहे? ज्याने ज्याने सेवा केली त्या प्रत्येकाला आज मागण्याचा काय अधिकार आहे. ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्या प्रत्येकाला आज मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी कीर्तन केलं त्यांना मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी मृदंग वाजवला त्यांना मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी टाळ वाजवली त्यांना मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी या मंदिरामध्ये झाडून काढण्याचं काम केलं त्याला सुद्धा आज मागण्याचा काय आहे अधिकार आहे. एवढंच नाही, आजपर्यंत 7 दिवसापर्यंत सर्वांनी नियमाने एखाद्याने कीर्तन ऐकलं त्या कीर्तन ऐकणाऱ्या भाविकाला सुद्धा आज मागण्याचा काय आहे अधिकार आहे. प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे. ज्याने ज्याने सेवा केली
त्या प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे. म्हणूनच तर मागणी पर अभंग घेण्याची प्रथा. हो, तसा हा लिखित नियम नाही बरं की मागणीचाच अभंग घ्यावा, हा लिखित कुठे नियम नाही. पण एवं परंपरा प्राप्त, पूर्वीचे आपल्या अगोदर जी परमार्थ करणारी मंडळी आहेत ते ज्या नियमाने परमार्थ करत होते, अगदी त्यांच्या नियमाला अनुसरून आज मागणी पर अभंग सेवेकरता निवडला. विठाला आणि मागणी ही दोन पद्धतीमध्ये घडत असते किंवा दोन पद्धतीने मागणी असते. पहिली मागणी असते ती सेवेतून आणि दुसरी मागणी असते ती संबंधातून. कळते ना माझं बोलणं? पहिली मागणी आहे सेवेतून आणि दुसरी मागणी आहे संबंधातून. याला मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. काय झालं, एका जणाच्या इथे एक जण नौकर काम करत होता आणि त्या नौकराने महिनाभर काम केल्यानंतर, महिना संपल्यानंतर तो नौकर मालकाकडे जातो आणि तो म्हणतो, मालक माझा महिना संपला, माझे 10,000 रुपये पगार मला द्या. आणि तो ज्या वेळेस नौकर ज्या वेळेस मालकाला पैसे मागत असतो त्याच वेळेस त्या मालकाची मुलगी सुद्धा पळत पळत येते आणि ती म्हणते, पप्पा पप्पा मला सुद्धा माझ्या कॉलेजची फीस भरायची, मला सुद्धा 10,000 रुपये. मुलगी सुद्धा मागते आणि नौकर सुद्धा मागतो. मुलगी माझ्याकडे पहा ना, माझ्याकडे पहा, काही नाही, तिथे विनेकरी बाबा उभा राहिले. मुलगी सुद्धा मागते आणि नौकर सुद्धा मागतो. पण मुलीच्या मागण्यामध्ये आणि नौकराच्या मागण्यामध्ये, दोघाच्या मागण्यामध्ये फरक आहे. नौकर मागतो, त्याने सेवा केली 1 महिनाभर मालकाची, त्याच्या बदल्यामध्ये तो मोबदला मागतो, म्हणजे सेवेच्या बदल्यामध्ये मागतो तो नौकर. आणि मुलगी सुद्धा मागते, पण मुलीने काही सेवा केली नाही, त्या मुलीचा आणि बापाचा संबंध आहे म्हणून. म्हणजे मुलगी मागते ते संबंधातून आणि नौकर मागतो ते सेवेतून. विठाला मग जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत. मग जगद्गुरु तुकोबारायांनी नेमके देवाची काय सेवा केली आणि जगद्गुरु तुकोबारायांचा आणि देवाचा नेमका काय संबंध आहे? कोणत्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी मागितली? तुकोबारायांनी नेमकी देवाची सेवा काय केली आणि तुकोबारायांनी देवाबरोबर नेमका संबंध काय जोडला? या दोन गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. तुकोबारायांच्या सेवेचं जर आपण पाहिलं तर तुकोबाराय 1 पिढ्या नाही, 2 पिढ्या नाही, तर 8 पिढ्यापासून विश्वंभर बाबापासून जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ मार्ग. माझ्या वडिलाची माझ्या वडिलाची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा साधावया किंवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, असे 2 पाठ आहेत.
त्या पांडुरंग परमात्म्याची वाढ वडिलापासून सेवा जगद्गुरु तुकोबारायांनी केली. हो, त्या पांडुरंग परमात्म्याच्या सेवेच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये दुसरं काही महत्वाचं तुकोबारायांनी मानलं नाही. त्या पांडुरंग परमात्म्याच्या भजनाच्या व्यतिरिक्त रात्र न कळे दिवस न कळे अंगी केळे दैवते रात्रंदिवस त्या परमात्म्याचं भजन करतात, परमात्म्याचं चिंतन करतात, परमात्म्याचं नामस्मरण करतात. काय गोविंदाचे पवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते रात्रंदिवस तुकोबाराय भजन करत होते. पण तुकोबारायांची तुलना आणि आपली तुलना जर करायची झाली, तुकोबाराय रात्रंदिवस भजन करत होते. आपण कीर्तनामध्ये आलो तरी सुद्धा कीर्तनकाराकडे लक्ष नाही. विठ्ठला ही आपली भक्ती आहे महाराज. आपण कशा करता आलो मला खरं सांगा बरं. मंदिरामध्ये कशा करता आलो आपण? कशा करता आलो? बोला 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 बोला. कशा करता आलो? कीर्तन ऐकण्याकरता आलो की नाही? मग कीर्तनकार इकडे उभा आहे की नाही? मग माझ्याकडे पहा ना जरा. आपण कीर्तन ऐकण्याकरता आलो तरी सुद्धा आपलं मन, हो आपलं मन, आपले डोळे, आपले इंद्रिय त्या परमात्म्याकडे नाहीत, परमात्म्याच्या भजनाकडे नाहीत. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये थोडाही वेळ वाया घातला खोकला आणि एवढाच वेळ वाया गेला. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मला ज्या वेळेस शिंक आली, मला ज्या वेळेस खोकला आला आणि मला ज्या वेळेस जांभळी आली, त्याच वेळेस फक्त देवाचं नामस्मरण माझ्याकडून चुकलं. एरवी हो मी एक क्षण सुद्धा त्या परमात्म्याला विसरत नाही. एवढंच नाही, याच्याही पुढचं मी तुम्हाला चिंतन सांगतो. तुकोबाराय म्हणतात, मी तर देवाला विसरतच नाही, पण देव सुद्धा हो आम्हाला एक क्षण सुद्धा विसरत नाही. नाही विसंबर Come on.
असे टाळकरी असल्यावर असं वाटतं रात्रभर भजन करावं, है की नाही, रात्रभर कीर्तन करावं. असे मृदंगाचारी असल्यावर असं वाटतं रात्रीच्या 1 वाजेपर्यंत कीर्तन करावं. आणि असे तुमच्यासारखे झोपणारे असल्यावर असं वाटतं नाही विसंमत येरा. तुकोबाराय म्हणतात देव सुद्धा आम्हाला विसरत नाही आणि आम्ही सुद्धा देवाला विसरत नाही. देव सुद्धा आम्हाला विसरत नाही, आम्ही सुद्धा देवाला विसरत नाहीत. दोघही एकमेकाला विसरत नाहीत. रात्रंदिवस आम्ही त्या परमात्म्याची सेवा करतो. परमात्म्याच्या सेवेच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या जीवनामध्ये काही दुसरं महत्वाचं मानलं नाही. आणि मग याला म्हणायचं सेवा. जगद्गुरु तुकोबारायांनी पिढ्यानपिढ्या परमात्म्याची सेवा केली महाराज, परमात्म्याची सेवा केली. आणि पण परमात्म्याची सेवा करत असताना आपल्या संसारामध्ये कितीही जरी प्रतिकूलता असली तरी तुकोबारायांनी परमात्म्याचं भजन सोडलं नाही सोडलं महाराज परमात्म्याचं भजन. तुकोबारायांची जी पत्नी होती ना महाराज, अतिशय कडक स्वभावाची होती. कशी कडक स्वभावाची होती, कडक. तुकोबारायांची पत्नी कडक स्वभावांची होती. तुकोबारायांचं लग्न झालं आणि तुकोबारायांच्या लग्न झाल्याच्या नंतर तुकोबारायांच्या मेहुण्याने मेवना म्हणजे बायकोचा बाप. चुकलं का माझं काही? मेवना म्हणजे बायकोचा भाऊ. आता हे सासरवाडीतच सांगायचं, त्याच्यामुळं काय. तुकोबाराच्या मेवण्याने तुकोबारायला एक म्हैस दिली. म्हैस काय दिली? तुम्ही बोला गड्या, नाही तर जाऊ कमी. तुकोबाराच्या मेवण्याने तुकोबारायला काय दिली? म्हैस दिली. आणि म्हैस दिल्यानंतर तुकोबाराय आपल्या भजनामध्ये निमग्न राहायचे आणि आवली आई साहेब ती म्हैस सांभाळायच्या. आणि बऱ्याच दिवसानंतर मग काय झालं, ती म्हैस व्याली. आणि व्याल्यानंतर दूध निघायला लागलं. आणि दूध निघायला लागल्याच्या नंतर तुकोबाराय भजन करून यायचे. आणि ज्या वेळेस रात्री उठून सकाळी उठून स्नान संध्या आटोपून ज्या वेळेस तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती, घोराळ्या डोंगरावरती भजन करण्याकरता जायचे, त्याच्या अगोदर ज्या वेळेस आम्ही जसं सकाळी मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता जातो तसं तुकोबाराय ज्या वेळेस पांडुरंगाच्या मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता जायचे. दररोजचा नियम तुकोबारायचा. आणि मग म्हैस वेल्यानंतर घरामध्ये दूध दुभत झालं. आणि ज्या वेळेस तुकोबाराय दर्शनाकरता चालले त्यावेळेस तुकोबाराय म्हटले, अगं आवले, 1 तांब्या दूध देते का? आवले आई साहेब म्हटल्या, हो घेऊन जा की दूध. आणि मग 1 तांब्याभर दूध दिलं. तुकोबाराय मंदिरामध्ये जायचे आणि भगवान परमात्म्याला ते समर्पित करायचे. आणि मग असा दररोजचा नियम तुकोबारायचा. सकाळी उठलं मंदिरामध्ये चालले की जात असताना त्यांनी म्हणायचं, अगं 1 तांब्या दूध देते का ग? आणि मग तिने म्हणायचं, घेऊन जा की हो दूध. आणि मग दररोज तुकोबाराय मंदिरामध्ये दूध घेऊन जायचे. आणि मग एक दिवस आवली आई साहेबांना असं वाटलं, हे दररोज दूध 1 तांब्याभर घेऊन जातात, पण नेमकं जातात कुठं? आवली आई साहेबांना असं वाटलं, 1 तांब्याभर दूध दररोज कुठे घेऊन जातात. आणि मग तुम्हाला एक गोष्ट सांगू का, या माता भगिनी ज्या असतात ना, यांचे CCTV कॅमेरे म्हणजे लहान लहान लेकरं असतात. CCTV कॅमेरे म्हणजे कोण असतं? लहान लहान मुलं असतात महाराज, लहान लहान लेकरं. आणि मग भागीरथीला सांगितलं, अगं भागीरथी, तुझे बाबा कुठे जातात नेमकं मला सांग. आणि मग त्या भागीरथीने सांगितलं, आई बाबा आहे ना, बाबा 1 तांब्याभर दूध घेतात, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जातात आणि पांडुरंग परमात्म्याच्या तोंडाला लावतात. घटा 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 पांडुरंग परमात्मा दूध पितो. थोडं उरलं तर मलाही देतात बाबा. थोडं जर त्याच्यामधलं उरलं तर बाबा मला सुद्धा देतात. असं म्हटल्यानंतर आता हे लहान लहान मुलं आहेत ना महाराज, यांचं CCTV फुटेज जर बाहेर काढायचं झालं तर जास्त काही द्यावं लागत नाही. 2 चॉकलेट दिले की फुटेज बाहेर निघतं. तसं आवली आई साहेबाने त्या भागीरथीला विचारल्यानंतर भागीरथीने सांगितलं की हे पांडुरंगाला दूध पाजतात. आणि मग आवली आई साहेबांना असं वाटलं, म्हैस दिली माझ्या भावाने. म्हैस कुणी दिली? माझ्या म्हणजे माझ्या नाही, म्हैस दिली
केली माझ्या भावाने आणि माझा तिच्यावरती अधिकार आहे, माझ्या तिच्या दुधावरती अधिकार आहे माझ्या परवानगी शिवाय. हो, ज्या परमात्म्याने, ज्या देवाने हो आमच्या सगळ्या संसाराची राख रांगोळी केली, त्या परमात्म्याला तुकोबराय दररोज दूध पाजतात. आणि असं म्हटल्यानंतर आवले आई साहेबांनी विचार केला की आता आपण याच्याकडे पाहायचं म्हणे. कोणाकडे? हा, माझ्याकडे, देवाकडे. देवाकडे पाहायचं, देवाकडे. आणि मग दुसऱ्या दिवशी तुकोबारायांचा नियम, सकाळी स्नान वगैरे झालं आणि स्नान वगैरे झाल्यानंतर आवले आई साहेबांना तुकोबाराय म्हटले, अगं आवले, हो एक तांब्या दूध देतेस का? आवले आई साहेबांनी म्हटल्यात, पांडुरंगाला न्यायचंय ना व? हो. तुकोबाराय म्हटले, हो पांडुरंगाला न्यायचंय. मग आवले आई साहेबांनी सांगितलं, एक काम करा, आज तुम्ही नाही जायचं, आज मी जाणार देवाला दूध घेऊन, मी जाणार. तुकोबारायला वाटलं बरं झालं बुवा, हो कधीच मंदिराकडे न जाणारी बला आज मंदिराकडे, हो कधीच मंदिराकडे न जाणारी आज मंदिराकडे मनाने जायचं म्हणते. चांगली गोष्ट आहे, हो हे परिवर्तन चांगलं आहे. आणि मग तुकोबाराय म्हटले, काही हरकत नाही, तू पांडुरंगाला दूध घेऊन. आणि मग आवली आई साहेबांनी एका तांब्यामध्ये दूध घेतलं, ते चुलीवरती, तेव्हा काही गॅस नव्हते हे की नाही, चुलीवरती ठेवलं. आणि चुलीवरती ठेवल्यानंतर हो त्याला लाल बुंद होईपर्यंत ते उकळलं. आणि उकळल्यानंतर तेवढं गरम गरम असलेलं दूध जिजाऊ आई साहेब, आवली आई साहेब घेऊन निघाल्या. आणि जिजाऊ आई साहेब, आवली आई साहेब घेऊन निघाल्याच्या नंतर जसा जसा पांडुरंग परमात्म्याच्या मंदिराच्या जवळ हो जिजाऊ आई साहेब म्हटल्या, पाहतेच आता या देवाकडं. अरे मी विठ्ठल विठ्ठल माझाच वाढला आता, बोलायचं कोणाला? काय चाललं होतं आपलं? तुम्हालाच माहिती म्हणा, काय सांगायचं सांग. हा, जिजाबाई साहेब गरम दूध घेऊन निघाल्या. आणि गरम दूध घेऊन निघाल्याच्या नंतर मनातल्या मनात म्हणत होत्या, मी दाखवतेच आता पांडुरंगाला, पाहतेच याच्याकडं. आणि ज्या वेळेस गरम दूध घेऊन चालल्या महाराज, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा सुद्धा घाबरायला लागला. जगाचा मालक, त्याला सुद्धा घाम फुटला महाराज. हो त्याला सुद्धा हो घाबरायला लागला. आणि घाबरायला लागल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा रुक्मिणी आई साहेबाला म्हणतात, अगं बघ ना, ती जिजाऊ आई साहेब, आवली आई साहेब हो मला गरम दूध पाजण्याकरता यायला लागली, काहीतरी कर. रुक्मिणी माता म्हटल्या, दररोज जेव्हा गार येतं तेव्हा तुम्हाला माझी नाही आठवण येत? हो तुम्ही हो आज गरम दूध आणलं तर आज तुम्हाला माझी आठवण झाली का? तुम्ही तुमचं पाहून घ्या. आणि मग जिजाऊ आई साहेब जशा जशा जवळ आल्या आणि जिजाऊ आई साहेबाने ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या तोंडाकडे ज्यावेळेस तो तांब्या केला, हो दुधाचा तांब्या केला, तसं नको 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 म्हणून देवाने मान वाकडी केली. नको नको म्हणून देवाने मान वाकडी केली. आणि आणखीनही तुम्ही देहू गावामध्ये जर गेलात तर पांडुरंग परमात्म्याची जी मान आहे ती वाकडी आहे महाराज. कशी वाकडी आहे? आणि तेव्हापासून जे वाकडी आहे ती आज तागायत सुद्धा वाकडी आहे. तुमच्या गावात आहे का एखादा चोळून देणार? तुम्ही पण देहू मध्ये जर कधी गेले तर पांडुरंग परमात्म्याची जी मूर्ती आहे त्या पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीची मान थोडीशी वाकडी आहे. म्हणजे एवढ्या कडक स्वभावाची जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी होती. एवढी प्रतिकूलता तुकोबारायाला संसारामध्ये होती, तरी सुद्धा पांडुरंग परमात्म्याला कधी विसरले नाहीत. पांडुरंग परमात्म्याच्या सेवेमध्ये कधी खंड पडू दिला नाही. ही असलेली जगद्गुरु तुकोबारायांची सेवा आहे. ही तुकोबारायांची काय सेवा आहे. आणि तुकोबारायांनी दुसरी गोष्ट देवाबरोबर आपला संबंध जोडला होता. जसा मुलीचा आणि बापाचा संबंध आहे हो तसाच संबंध जगद्गुरु तुकोबारायांनी देवाबरोबर जोडला होता. मी नेहमी सांगत असतो, सगळ्या संतांनी, वारकरी संप्रदायामधल्या सगळ्या संतांनी देवाबरोबर आपला संबंध जोडला महाराज. किंबहुना या जगाच्या पाठीवरती 2000 धर्म आहेत. किती धर्म आहेत गुरुजी? या जगाच्या पाठीवरती 2000 धर्म आहेत.
पण एकाही धर्मामध्ये कौटुंबिक भक्ती शिकवली नाही. ती शिकवली फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायामध्ये. कुठं शिकवली? फक्त वारकरी संप्रदायामध्ये कौटुंबिक भक्ती शिकवली. ती कौटुंबिक भक्ती म्हणजे नेमकी कशी आहे? तर आपण आपल्या आईवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या वडिलांवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या पत्नीवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या पतीवरती जसं प्रेम करतो, आपण आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरती जसं प्रेम करतो, अगदी तसंच प्रेम देवावरती करायचं. कोणावरती करायचं? कोणावरती करायचं? आपल्या घरातल्या सदस्यावरती आपण जसं प्रेम करतो, अगदी तसंच प्रेम आपण देवावरती करायचं. याला म्हणायचं कौटुंबिक भक्ती. तुम्ही सगळ्या संत मांदियाळीचं जीवनचरित्र पहा. सगळ्या संताने देवाबरोबर आपला संबंध जोडलेला. कुणी आईचा संबंध जोडला, कुणी बापाचा संबंध जोडला, कुणी बहिणीचा संबंध जोडला, कुणी भावा. प्रत्येकाचा पाहून घ्या. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. हा झाला जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना विचारा, तुम्ही कोणाबरोबर संबंध जोडला? तर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज म्हणतात, दत्त माझी माता, दत्त माझा पिता आणि बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. त्या परमात्म्या बरोबर आम्ही संबंध जोडला. आणि मग त्या परमात्म्या बरोबर संबंध जोडत असताना जसा मुलीचा आणि बापाचा संबंध असतो, मुलीचा आणि बापाचा जसा संबंध असतो, अगदी तसाच संबंध आमच्या साधू संतांनी जोडला. तसाच संबंध जोडला. मुलीचा आणि बापाचा किती जिव्हाळ्याचा संबंध असतो. आता हे काही मी कीर्तनात सांगण्यासारखं तुम्हाला मला तरी वाटतं. तुमच्याही घरात मुलगी आहे, हो, प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी आहे. त्या मुलीचा आणि बापाचा संबंध किती जिव्हाळ्याचा असतो बघा तुम्ही. हो, मुलगी ज्या वेळेस मुलगी आणि मुलगा ज्या वेळेस जन्माला घातलेला असतो ना, आणि मुलगी ज्या वेळेस जन्माला येते, मुलगा ज्या वेळेस जन्माला येतो, त्यावेळेस अशी क्रॉस लाईन टाकलेली आहे बघा देवाने. कशी क्रॉस लाईन टाकलेली आहे देवाने? क्रॉस लाईन. मुलीचं प्रेम हे कोणावरती असतं? जाऊ कमी जाऊ. मुलीचं प्रेम बापावरती असतं आणि मुलाचं प्रेम आईवरती असतं. अशी क्रॉस लाईन टाकलेली आहे महाराज. आणि ज्या वेळेस देवाला मुलगा बनवायचा होता ना, मुलगा, त्यावेळेस देवाने बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला. बापाच्या डोक्याच्या कवटीचा तुकडा काढला आणि त्याच्यापासून मुलगा बनवला. काय बनवला? मुलगा बनवला. आणि ज्या वेळेस देवाला मुलगी बनवायची होती ना, त्यावेळेस बापाच्या हृदयाचा तुकडा काढला आणि मुलगी बनवली. काय बनवली? हृदयाचा तुकडा काढला आणि मुलगी बनवली. म्हणून डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढं पोरग निबर आहे. कसं? हो, डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढं पोरग निबर आहे. आणि हृदय जेवढं कोमल आहे तेवढी मुलगी कोमल आहे बघा. हृदय जेवढं कोमल आहे तेवढी मुलगी कोमल आहे बघा तुम्ही. हो, 3 वर्षाची मुलगी तुमच्या घरामध्ये असू द्या आणि 5 वर्षाचा मुलगा तुमच्या घरामध्ये असू द्या, 2 वर्षाचा तर अंतर ठेवावं लागेल ना आपल्याला, है की नाही? हो, 3 वर्षाची मुलगी असू द्या तुमच्या घरामध्ये आणि 5 वर्षाचा मुलगा तुमच्या घरामध्ये असू द्या. 200 किलोमीटरचा बापाने प्रवास करून येऊ द्या महाराज. 200 किलोमीटर बापाने प्रवास करून येऊ द्या. बापाच्या गाडीची फायरिंग ऐकल्याबरोबर, हो, सगळ्यात अगोदर, हो, घराच्या बाहेर दरवाजामध्ये मुलगी पळत येते का मुलगा? काय अनुभव आहे तुमचा? मुलगी पळत येते महाराज. आणि मुलगी पळत आल्यानंतर माझे बाबा आले, माझे बाबा आले, माझे बाबा आले म्हणून पायाला मिठी मारते. आणि पायाला मिठी मारल्यानंतर माझ्या बाबाला तहान लागली असेल म्हणून माठामधून ग्लास भरून आणते. तिला तो आणताही येत नाही महाराज, सगळा ग्लास भरून आणता येत नाही. एक घोटभर पाणी त्या ग्लास मध्ये राहतं, तरी सुद्धा ती माझ्या बाबाला तहान लागली असेल म्हणून बापाच्या तोंडाला ग्लास लावते. आणि ज्या वेळेस बापाच्या तोंडाला ग्लास लावते ना, त्यावेळेस बापाचं हृदय भरून येतं की माझ्या बाईने माझ्याकरता पाणी आणलं. काय आणलं? माझ्या बाईने माझ्याकरता पाणी आणलं. आणि ऐका ना, ज्या वेळेस मुलगी बापाला पाणी पाजत असते ना, त्यावेळेस हा 5 वर्षाचा ठोकळा, 5 वर्षाचा मुलगा घरामध्ये कोपऱ्यामध्ये बसलेला असतो.
आणि तो मनातल्या मनात म्हणत असतो, जिवंत आहे तोपर्यंत तू पाणी पाज, मेल्यानंतर मी कधी पाजील, गेल्यानंतर मी पाणी पाजील. आणि मग ती मुलगी ना महाराज तेवढ्यावरती थांबत नाही, ताट भरून आणते, बापाला जेवायला वाढते आणि मग बापाच्या ताटातला घास घेते आणि हात टेकून, तिला उभाही राहता येत नाही, हा एक हात जमिनीवरती टेकून उभा राहते, गुडघ्यावरती बसते आणि बापाच्या तोंडामध्ये मुलगी घास घालते. महाराज काय करते, बापाच्या तोंडामध्ये घास घालते. त्यावेळेस बापाचं हृदय भरून येतं आणि त्यावेळेस तरी तो मुलगा तिथं बसलेला असतो आणि तो मनातल्या मनात म्हणत असतो, जिवंत आहे तोपर्यंत तू खाऊ घाल, मेल्यानंतर नैवेद्य दाखवायचं काम मी करीन. काय करीन, नैवेद्य दाखवायचं काम मी करीन. एवढं मुलीचा आणि बापाचा जिव्हाळ्याचा संबंध असतो. महाराज मला याच्या पुढची तुम्हाला गोष्ट सांगायची आहे, दृष्टांत सांगून तुमचं मनोरंजन करायचं नाही. मुलीचा आणि बापाचा किती जिव्हाळ्याचा संबंध असतो. ती रात्रंदिवस मुलगी बापाचा विचार करत असते आणि मुलगी आहे ना, मुलगी बापाच्या म्हातारपणामधली आई असते. कोण असते, मुलगी बापाच्या म्हातारपणामधली आई असते. आणि तीच मुलगी ज्या वेळेस आपल्या शिवाचा, भावाचा, गावाचा, गोत्राचा सगळ्यांचा त्याग करून ज्या वेळेस सासर घरी नांदायला जाते ना, त्यावेळेस ती नांदते सुद्धा कोणा करता, तर फक्त आणि फक्त तिला सगळ्यांनी त्रास देऊ द्या, सासरच्या सगळ्यांनी त्रास देऊ द्या, कुणीही जरी त्रास दिला तरी सगळ्यांचा त्रास ती सहन करते आणि तरी सुद्धा निमूटपणे ती त्या सासरमध्ये नांदते. कशा करता, फक्त आणि फक्त माझ्या बापाची इज्जत साबूत राहिली पाहिजे याच्या करता ती राहते. महाराज माझ्या बापाची इज्जत साबूत राहिली पाहिजे याच्या करता तिथं राहते. आणि एवढा त्रास सहन करून ज्या वेळेस ती माहेरला येते ना महाराज, एवढा त्रास सहन करून ती ज्या वेळेस माहेरला येते आणि माहेरला आल्यानंतर ज्या वेळेस ती बापाला, आपल्या बापाला आहे ना, ती बापाला आपल्या भांडत असते. महाराज काय करत असते, आपल्या बापाला भांडत असते की बाबा मी तुमच्या जवळ होते ना, माहेरामध्ये होते ना तोपर्यंत सुखी होते, तुमच्या जवळ होते तोपर्यंत आनंदामध्ये होते, तुम्ही कशा करता मला सासरला पाठवलं आणि अशा कदान घरी मला का पाठवलं की ज्या घरामध्ये मला एक दिवस सुद्धा सुखाने माझा संसार करता आला नाही, अशा घरी तुम्ही मला का दिलं. म्हणून जशी मुलगी बापाच्या जवळ व्यक्त करते ना दुःख, तसे आमचे साधू संत सुद्धा आमचा बाप असलेल्या पांडुरंग परमात्म्याकडे व्यथा मांडतात. महाराज की हे देवा, आम्ही तुझ्या जवळ होतो ना तोपर्यंत सुखी होतो, तुझ्या जवळ होतो ना तोपर्यंत आम्हाला माहेरात असल्यासारखं वाटत होतं, तू आम्हाला आता काय सासरवासामध्ये टाकलं, ही व्यथा साधू संत देवाकडे मांडतात. महाराज कागा सासुरवासी मजे भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. ती मुलगी जशी बापाला सांगते ना तसेच आमचे भक्त सुद्धा देवाला सांगतात. का सांगतात तर त्या देवाबरोबर मुलीचा आणि बापाचा संबंध जोडलेला आहे. महाराज मुलीचा आणि बापाचा संबंध जोडलेला आहे. तसंच जगद्गुरु तुकोबार यांनी त्या परमात्म्या बरोबर प्रत्येक नातं जोडलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे संबंधातूनही मागतात आणि सेवेतूनही मागतात. विठाला विठा
वारीला जायचे आणि ते तुकोबराय एक दिवस वारीला पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर तुमच्या आमच्यासारखं लगेच तुका म्हणे मोक्ष देखील कळस म्हणून लगेच परत फिरले नाही महाराज. हो, तुकोबरायांनी वारीचे नियम पाळले. वारीचे काय नियम आहेत आम्हाला काय माहिती वारीचे काय नाही. चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा या न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकोबरायांनी चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर वाळवंटामध्ये कीर्तन केलं. कुठे कीर्तन ऐकलं आणि जगद्गुरु तुकोबराय माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या दर्शन बारी करता जगद्गुरु तुकोबराय दर्शन बारीला लागले. आणि दर्शन बारीला लागल्यानंतर तुकोबरायच्या अंतःकरणामध्ये एवढा आनंद की आज आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होणार आहे की जो पांडुरंग परमात्मा योग्यांच्या सुद्धा हृदयामध्ये येत नाही. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा जो परमात्मा येत नाही. हजारो वर्ष तपश्चर्या करून सुद्धा जो परमात्मा ज्यांना भेटत नाही तो परमात्मा आम्हाला आज पाहायला मिळणार आहे. त्या परमात्म्याचं आम्हाला दर्शन होणार आहे म्हणून जगद्गुरु तुकोबराय दर्शन बारीच्या रांगेमध्ये उभे राहिले. आणि उभे राहिल्यानंतर तुकोबराय हळूहळू पुढे सरकत ज्या वेळेस तुकोबराय दर्शन बारीमध्ये जसं जसं पांडुरंगा परमात्म्याच्या जवळ चालले त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायला असं वाटायला लागलं की अरे बस मला आज पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होणार आहे ना. लांबूनच ज्या वेळेस परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरायच्या अंतःकरणामध्ये असं वाटलं की अरे बस मी पांडुरंग परमात्मा पाहिला ना. मी जन्माला आलो त्याचा आज सार्थक झाला. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. मी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं ना आज माझा जन्म सफळ झाला. ठीक आहे ना. आज माझा जन्म सफळ झाला की मला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन आज मिळणार आहे. आणि मग हळूहळू जगद्गुरु तुकोबराय परमात्म्याचं चिंतन करत हळूहळू दरबारामध्ये गेले. आणि दरबारामध्ये गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्या समोर जाऊन उभा राहिले त्यावेळेस पांडुरंग परमात्मा तुकोबरायांकडे पाहतोय. तुकोबराय देवाकडे पाहतायत. दोघंही एकमेकाकडे पाहतायत. आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगू तुकोबरायला एवढा देवाला पाहिल्यानंतर आनंद झाला, एवढा आनंद झाला की ते आनंदाचे अश्रू जगद्गुरु तुकोबरायच्या डोळ्यावाट पाजरायला लागले. डोळ्यावाट तुकोबरायच्या पाजरायला लागल्यानंतर तुकोबराय देवाकडे पाहतात. कुणी कोणाला एक शब्द सुद्धा बोलत नाही. आणि खरी गोष्ट सांगू जेवढा आनंद तुकोबरायला देवाच्या दर्शनाने झाला त्याच्यापेक्षा लाख पटीने देवाला तुकोबरायच्या दर्शनाने आनंद झाला. त्याचं कारण असे महाराज ज्ञानोबराय तुकोबराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आदी करून संत मंडळी भेटण्याकरता देवाला सुद्धा भाग्य असावं लागतं. काय असावं लागतं? देवाला सुद्धा तुकोबराय सारखा महात्मा भेटण्याकरता भाग्य असावं लागतं. आणि तुकोबरायला पाहिल्यानंतर देवाच्या सुद्धा अंतःकरणामध्ये तुकोबराय विषयी असलेलं प्रेम, देवाच्या सुद्धा अंतःकरणामध्ये तुकोबराय विषयी असलेला जिव्हाळा देवाच्या सुद्धा डोळ्यावाट पाजरायला प्रेम अश्रू देवाच्या सुद्धा डोळ्यावाट पाजरायला लागले. तुकोबराय देवाकडे पाहतात, देव तुकोबरायकडे पाहतात. कोणीच कोणाला काही बोलत नाही. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगू डोळ्याच्या माध्यमातून सुद्धा काहीच न बोलता सुद्धा बरंच काही माणूस बोलून जातो. बरंच काही बोलून जातो. आणि मग ज्या वेळेस देव तुकोबरायकडे पाहतात, तुकोबराय देवाकडे पाहतात. प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे सगळं झालं तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय काही तिथून हालायला तयार नाही. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, अर्धा तास झाला तरी तुकोबराय काही हालायला तयार नाही. आणि मग अर्ध्या तासानंतर जगद्गुरु तुकोबरायला देव म्हटले तुकोबराय बरं आहे ना सगळं? कोण विचारते? देव विचारतोय महाराज जगाचा मालक तुकोबराय बरं आहे ना सगळं? तुकोबराय म्हटले अगदी आनंदात चालले देव, तुमची कृपा आहे. अगदी आनंदामध्ये चालले. घरामध्ये खायला अन्नाचा कण नाही.
अगदी आनंदात चाललंय. काय म्हणतात तुकोबाराय? घरामध्ये खायला अन्नाचा कण नाही, गावातला एकही माणूस मला बोलत नाही, गावातले पाटील कोपले, गावातले लोक कोपले, एकही माणूस मला गावामधला बोलत नाही, अगदी तुमची कृपा आहे देवा, अगदी आनंदात चालले. तुम्हाला एक गोष्ट सांगू, अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ कुणीही करेल. हो, अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ कुणीही करेल, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जे देवाला विसरत नाहीत त्याला म्हणायचा खरा भक्त. त्याला म्हणायचं खरा भक्त. तेवढ्याच आनंदाने तेवढ्याच प्रेमाने जे भक्ती करतात, तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा अगदी आनंदात चाललंय. आणि तुम्ही मी तुम्हाला विचारू का, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपला जर परमार्थ करायचा असेल तर आपला संसार जर चांगला असेल तरच आपण परमार्थाकडे प्रवृत्त होतो महाराज. नाही तर एखाद्या भक्ताच्या घरामध्ये जर संसार व्यवस्थित नसेल, पिढ्यानपिढ्या त्याचा परमार्थ चाललेला असेल, त्याचा संसार जर व्यवस्थित नसेल ना, तर तो सुद्धा वैतागतो. तो म्हणतो काय करायचं देवाची भक्ती करून, एवढ्या पिढ्यानपिढ्या माझे दलिंद्री गेली नाही, माझे दारिद्र्य गेलं नाही, आणि मी काय करायचं परमार्थ करून. पण तुकोबाराय प्रतिकूल परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा म्हणतात देवा तुमची कृपा आहे. काय देवा तुमची कृपा, अगदी आनंदात चाललाय. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्ही रामायण ऐकणारी मंडळी आहात, विषय निघाला म्हणून बोलतो. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र ज्या वेळेस माझी भक्तावरती कृपा आहे हे सांगत असताना रामचंद्र प्रभू म्हणतात, देश त्यागो महान व्याधी विरोधो बंधू विरहा धनहानी अपमानंच मद अनुग्रह लक्षण. देश त्यागो महान व्याधी, एखाद्या भक्ताला जर गावामधून हाकलून दिलं तर प्रभू रामचंद्र म्हणतात तो माझा अनुग्रह. देश त्यागो महान व्याधी, एखाद्या भक्ताला जर महान व्याधी झाली, मरण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही, अशा महान व्याधी झाल्यानंतर सुद्धा त्याला मरण्याशिवाय पर्याय राहिल्यानंतर सुद्धा न राहिल्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्र म्हणतात की तो माझा अनुग्रह. देश त्यागो महान व्याधी विरोधो बंधू विरहा, दोघा भक्तामध्ये आणि त्या भावामध्ये भांडण झालं आणि त्या भक्ताचं त्या भावाने सगळं लुबाडून घेतलं. काय केलं? भक्ताचं त्या भावाने सगळं लुबाडून घेतलं आणि तरी सुद्धा प्रभू रामचंद्र म्हणतात की तो माझा अनुग्रह. देश त्यागो महान व्याधी विरोधो बंधू विरहा धनहानी, एखाद्या भक्ताच्या घरामध्ये चोरी झाली आणि त्याचं सगळं धन लुबाडून नेलं तरी सुद्धा प्रभू रामचंद्र म्हणतात की तो माझा अनुग्रह. हो, आता याचा संयोग कसा लावायचा, याचा संबंध कसा लावायचा, तर याचा अनेक विस्तार करण्यासारखं भरपूर आहे याच्यामध्ये. देश त्यागो महान व्याधी विरोधो बंधू विरहा धनानी अपमानंच मद अनुग्रह लक्षणम, एखाद्या माणसाला एखाद्या सभेमधून किंवा गावामधून अपमान करून जर त्याला गावामधून हाकलून दिलं तर प्रभू रामचंद्र म्हणतात की तो माझा अनुग्रह. कोणाचा अनुग्रह? तो माझा अनुग्रह. असं का? याचा संबंध कसा लावायचा, तर याचा संबंध असा लावायचा महाराज, एखाद्या माणसाला एखाद्या भक्ताला जर गावामध्ये हाकलून देण्याची प्रक्रिया घडली तर तो भक्त एकतर पैठणला जाऊन राहतो, एकतर आळंदीला जाऊन राहतो, एकतर पंढरपूरला जाऊन राहतो. आणि ज्या भक्ताने पंढरपूरला माझ्या जवळ येऊन राहावं असं देवाला वाटतं, त्या भक्ताच्या बाबतीमध्ये हाकलून देण्याची लीला घडते. विठाला देवाने तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय बरे ना सगळं? तुकोबाराय म्हटले अगदी आनंदात आहे देवा, तुमची कृपा आहे. हो, अगदी आनंदात आहे. आणि मग तुकोबाराय देवाला विचारतात, देवा तुमचं बरं आहे ना सगळं? महाराज काय अधिकार आहे तुकोबारायांचा? तुकोबाराय म्हणतात तुमचं बरं आहे का देवा सगळं? तुकोबाराय म्हटले, देव म्हटले अगदी आनंदात आहे तुकोबाराय. हो, तुकोबाराय म्हटले तुमची पत्नी वगैरे कुटुंब वगैरे चांगलं आहे ना? देव म्हटले आहे सगळं चांगलं आहे, बायको आहे शेजारी पण भेटत नाही. काय होत नाही? पंढरपूरची रुक्मिणी कुठे? बाजूला आहे की नाही? हो, आहे शेजारी पण भेटत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आता सासरवाडीत बोलणं हे योग्य नाही.
असावी शेजारी पण भेटू नये याच्या करता आनंद नाही. विठाला विठाला. तुम्ही म्हणताल जरा जावं आगाव दिसतो. देव म्हणले आहे शेजारी पण भेटत नाही. आणि मग देव तुकोबारायला विचारतात, तुकोबाराय तुमचं बरं आहे ना सगळं, मुलं बाळ वगैरे सगळं चांगलं आहे ना? तुकोबाराय म्हटले अगदी आनंदात देवा. एक बायको अन्न करता मेली है की नाही? एक बायको अन्न करता मेली आणि दुसरी बायको तिला स्वयंपाक करण्याकरता माझ्याकडे काही सामुग्रीच नाही नेण्याकरता, म्हणून माझ्या चुलीवरती काय उगवलंय? हराळी उगवली, हराळी. हो तुमची कृपा देवा, अगदी आनंदात. तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू, एवढा देवाने त्रास द्यायचा आणि वरून भक्ताने म्हणायचं देवा तुमची कृपा अगदी आनंदात आहे, हे म्हणण्याकरता सुद्धा जगद्गुरु तुकोबारायसारखं अंतःकरण लागतं महाराज. तुमचं आमचं काम नाहीये, तुमचं आमचं काम नाही, याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायला लागतात. सगळं बोलणं वगैरे झालं आणि सगळं बोलणं वगैरे झाल्यानंतर देव म्हटले तुकोबाराय हो तुम्ही प्रत्येक वेळेला येता, तसंच निघून जाता, काही न बोलता निघून जाता. आज मात्र प्रथम भेटी आलिंगन मगचर सगळं झालं, बोलणं झालं, विचारपूस झाली, तरी सुद्धा आज तुम्ही काय हलायला तयार नाही. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हटले अरे देवा तुमचं चरण पाहिले ना चरण, तर माझं मन आहे ना, माझं मन तुमच्या चरणापासून हटायला तयार नाही महाराज. आता कोटे धावे मन आणि तुमचे चरण देखलिया. तुकोबाराय म्हणतात देवा तुमचे चरण पाहिले ना, आता जे माझं मन आहे ना, जे चंचल होतं सगळ्या जगामध्ये, जे माझं मन फिरत होतं ना, ते मन आता तुमच्या चरणाला सोडून आता कुठेही जाण्याची त्याची इच्छा नाही. देखिले तुमचे चरण आणि निवांत राहिले. मन तुमचं चरण पाहिले देवा आणि माझं जे मन आहे ना ते अगदी निवांत राहिलं. आता माझ्या मनाची धाव संपलेली. आतापर्यंत माझं मन नाही तर हे मन आहे ना एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे. मी तुम्हाला सांगून जातो बघा एका छोटं उदाहरणामध्ये. जर मला तुम्ही सांगा इथून जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, इथून जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, जर बसने जायचं असेल तर किती वेळ लागेल बाबा? 75 वाले सांगा ना जरा. हा किती वेळ लागेल? 6 तास लागतील है की नाही? 6 तास लागतील. मग त्या बसने जाण्याच्या ऐवजी आपली जर प्रायव्हेट गाडी असेल तर किती तास लागतील? 4 तास लागतील. बरोबर आहे महाराज, 4 तास लागतील. आणि जर आता इथे ना धारूरला विमानतळ होणार आहे, खरं खोटं सांगत नाही मी. नारदाच्या गादीवर कसं काय खोटं बोलणार हे की नाही? खरंच धारूरला विमानतळ होणार आहे. काय होणार आहे? खरंच तुम्हाला खोटं वाटतं की? खरोखरच धारूरला विमानतळ होणार आहे, पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर. तुम्ही करा ना प्रयत्न, काय अडचण आहे. जर विमानाने आपल्याला पुण्याला जायचं असेल तर किती वेळ लागेल? अर्धा तास जास्तीत जास्त आहे की नाही? खूप झाला अर्धा तास. पण या मनाला जर पुण्याला जायचं असेल तर अहो जाऊन आलं, काही काहीचं सारस बाग फिरून आलं आहे का? एवढं मन चंचल आहे. विठाला विठा. आणि चंचल असलेलं मन तुकोबाराय म्हणतात देवा तुमचं चरण पाहिले आणि आमचं मन निवांत राहिलं. पण आज आहे ना, आज हो तुमचे चरण पाहिल्यानंतर आम्हाला जाण्याची इच्छा नाही. मग देव तुकोबारायला म्हटले तुकोबाराय बरेच भक्त सगळं जग आल्यानंतर माझ्याकडे काही मागतात, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा ना तुम्ही काहीतरी. मला तुम्हाला देण्याची आज काहीतरी इच्छा आहे. तुमची सेवा आहे माझ्यावरती, त्या सेवेचं ऋण आहे. हो तुम्ही माझ्यासोबत संबंध जोडलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही मागा ना काहीतरी. जगद्गुरु तुकोबाराय
तुकोबाराय म्हटले, अरे देवा, मागण्याची आमची परंपरा नाही. माझ्या वडिलाची मिराशी का नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो देवा. आमच्या वाढ वडिलांनी आम्हाला शिकवलंय की देवाकडे गेल्यानंतर काही सुद्धा मागायचं नाही, काही मागायचं नाही, आमची परंपरा आहे आणि ती आम्ही जाणतो. हा जाणतो हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. नाहीतर हो, काही वडिलांच्या काही घरामध्ये आपल्या वडिलांची परंपरा असते, पण त्या वडिलांच्या परंपरेची किती मुलाला जाण असते? हो, नसते महाराज मुलांना जाण. पण तुकोबाराय म्हणतात, तुमच्याकडे आल्यानंतर काहीच मागायचं नाही, ही आमची परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही जाणतो. काय करतो? ती परंपरा आम्ही जाणतो. त्यामुळे देवा, आम्ही तुझ्याकडे काही मागणार नाहीत. पण जर तुझा आग्रह असेल की आम्ही तुझ्याकडे काहीतरी मागावं, तर आम्हाला हेच दे, अभंगाचं. आणि तुझा विसरण व्हावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये मला तुझा कधी विसर झाला नाही पाहिजे, हेच मला दे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जगद्गुरु तुकोबारायला खरं सांगा, जगद्गुरु तुकोबारायला या मागणीची गरज आहे का? तुकोबारायला या मागणीची गरज आहे का? जे तुकोबाराय रात्रंदिवस त्या परमात्म्याचं भजन करतात, शिंक खोकला जांभळे आपलं प्रमाण होऊन गेलं, एवढं रात्रंदिवस भजन करतायत, त्या तुकोबारायला या मागणीची गरज आहे का? तुकोबाराय देवाला विसरतच नाही. हेची दान देगा देवा आणि तुझा विसर मला नाही झाला पाहिजे, हेच मला दान दे, असं तुकोबाराय देवाकडे मागतायत. पण मला असं वाटतं खऱ्या अर्थाने तुकोबारायला या मागणीची गरज नाही. या मागणीची गरज तुम्हाला आणि मला आहे. कशाची? कोणाची गरज? कोणाला गरज आहे? तुम्हाला आणि मला या मागणीची गरज आहे की या देवाचा विसर आपल्या जीवनामध्ये आपल्याला झाला नाही पाहिजे. आणि हेची
चकारात्मक मागितलं. चकारात्मक म्हणजे चकारो अन्य व्यावृत्ती वाचक. चकार हा अन्याची व्यावृत्ती करतो. इथं बरेच गुरुजी लोक आहेत, माझं बोलणं त्यांना कळलं हे केलं. चकार हा अन्याची, मला माहिती ना सगळेजण, हो, चकार हा अन्याची व्यावृत्ती करतो. म्हणजे एखाद्या आईने जर एखाद्या मुलाला सांगितलं, बाळा तू दुकानावरून साखर घेऊन येतो का, आणि मग त्याने जर तो जर म्हटला मम्मी मम्मी मी या बाळूला सोबत घेऊन जाऊ का, त्यावेळेस आई म्हणते नाही नाही तू जा. काय म्हणते, तू जा. आणि मग ते म्हणते मग बाळूला नाही तर मग या पिंट्याला घेऊन जाऊ का, मग आई म्हणते अरे बाळा तू जा, म्हणजे तूच जा, तूच जा. याचा अर्थ असा आहे तू आता गावातल्या कोणालाही बरोबर नेऊ नको. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा तुला जर मला काही दान द्यायचंच असेल तर हेच दे. कोणतं, की तुझा मला कधीही विसर झाला नाही पाहिजे, हेच मला दान दे. जगद्गुरु तुकोबारायला देव म्हटले, अहो तुकोबाराय तुम्ही मला कधीच विसरत नाही, तरी सुद्धा असं मला मागता की माझा कधी विसर होऊ नये. बरं ठीक आहे, माझा जर तुम्हाला विसर कधी नाही झाला तर तुम्ही काय करताल, गुण गाईन आवडी आणि हेच माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे कमाई. माझ्या जीवनामधली कोणती जोडी आहे, कोणती कमाई आहे, तर तुझं चिंतन करणं, तुझं नामस्मरण करणं, हेच माझ्या जीवनातली काय आहे, जोडी आहे. हीच माझ्या जीवनातली कमाई आहे. आणि गुण गाईन आवडी. आवड हा शब्द आहे ना, ज्ञानोत्तर काळातला द्योतक. आवड हा शब्द कसा आहे, ज्ञानोत्तर काळातला द्योतक आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू, आता हे सगळे उदाहरणं इथंच का सांगायची वेळ यायला लागली काय कळा ना मला. हो, पण एखाद्या मुलीचं जर लग्नच नसलं झालेलं, लग्न झालेलं नसलं, आणि तिला जर म्हटलं अगं नाव घेते का तू, ती म्हणेल बाई मी कोणाचं नाव घेऊ, हे की नाही. एखाद्या मुलीचं जर लग्न झालेलं नसलं आणि तिला जर म्हटलं नाव घे, ती म्हणेल बाई मी कोणाचं नाव घेऊ. पण आता तिचं लग्न जमलं, तारीख काढली, लग्न झालं, म्हणजे कीर्तनात लवकर होतं गेटकिन, गेटकिन पेक्षाही गेटकिन, लग्नही झालं आणि ती वर्षभर सासरला नांदून घरी आली. आणि घरी आल्यानंतर तिच्या मैत्रिणीने तिला सांगितलं का ग नाव घे ना. मग तिला नाव घेण्यामध्ये किती आवड असते बरं, बोला की. समजा आता मी माझीच बायको, समजा आता तुम्ही माझीच बायको जर तुमच्याकडे आली, तुमचं गाव म्हणजे तिचं माहेर, ती जर आली तुमच्याकडे आणि तिला जर सांगितलं तुम्ही नाव घे ना, तिला जर तुम्हीच म्हटले नाव घे, तर नाव घेण्यामध्ये तिला किती आवड आहे, किती आनंद असेल का नसेल.
तिला किती आनंद असेल तसं म्हणजे तिला नाव घेण्यामध्ये का आवड उत्पन्न झाली? तिला माझं ज्ञान झालं. तिला काय झालं? तिला तिच्या नवऱ्याचं ज्ञान झालं म्हणून तिला तिच्या नवऱ्यामध्ये आवड उत्पन्न झाली. तसा देव आहे, पांडुरंग परमात्मा आहे, त्याला आम्ही जाणलं, परोक्ष अपरोक्षत्वाने त्याला जाणलं आणि त्याला जाणल्यानंतर त्याचं ज्ञान झाल्यानंतर मग त्याच्याविषयी आम्हाला आवड उत्पन्न झाली. काय उत्पन्न झाली? आवड उत्पन्न झाली. म्हणून आवड हा शब्द ज्ञानोत्तरतेचा द्योतक आहे. एखाद्या गोष्टीचं ज्ञान झाल्याशिवाय त्याच्यामध्ये आवड उत्पन्न होत नाही. एखाद्या गोष्टीचं ज्ञान झाल्याशिवाय त्याच्यामध्ये आवड उत्पन्न होत नाही. त्या परमात्म्याचं तुकोबाराय म्हणतात आम्हाला तुमचं ज्ञान झालं म्हणून गुण गायीन आवडी. तुम्ही आम्ही सुद्धा भजन म्हणतो आणि साधू संत सुद्धा भजन म्हणतात, पण तुमचं आमचं भजन हे सवडीने. तुमचं आमचं भजन हे सवडीने आणि साधू संतांचं भजन हे आवडीने. मग आवडीने कसं भजन करायचं? एकदा पांडुरंग परमात्म्याचा रुक्मिणी आई साहेबांचं सगळ्यांनी माझ्या बरोबर भजन करायचं. विठोबार कुमार कसं? गुण गायीन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. देव म्हटले हो तुकोबाराय तुमचा संसार दुबळा आहे, तुम्हाला काही धन देऊ का? तुम्हाला काही संपदा देऊ का? तुकोबाराय म्हटले मला धन नको, संपदा नको, आता हे प्रमाण बी नको, मुक्ती आता हे प्रमाण बी नको, धनही नको प्रमाणही नको. आता हे तिसरं बरं का, तुम्ही चौथं म्हणा, भैरवी म्हणा, शेवट म्हणा डायरेक्ट. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले मला धन नको, संपत्ती नको. धन का नको? तर धनाच्या पाठीमागे 18 अनर्थ सांगितले. किती अनर्थ? किती? 18 अनर्थ सांगितले म्हणून धन नको. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हो, तुमच्या गळ्यामध्ये माळ आहे ना, माळ, हो ती माळ आहे ना, माळ, मला तुम्ही सांगा सोनं भारी का तुळस भारी? माळ भारी, सोनं भारी का? मग आता ज्यांच्या ज्यांच्या गळ्यामध्ये सोने त्यांनी कारण सोनेरूपी आंबा आणि मोती के समान जाऊ द्या. हो, न लगे मुक्ती आणि संपदा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला मुक्ती नको. का मुक्ती नको? जर मला मुक्ती मिळाली तर मला तुझं भजन करता येणार नाही, म्हणून मी भक्त तू देव आईशे करी. तू देव राहिला पाहिजे आणि मी भक्त राहिलो पाहिजे. हो, आईशे करी म्हणून मला मुक्ती नको, धन नको. का धन नको? तर त्या धनाच्या पाठीमागे 18 अनर्थ आहेत महाराज. किती अनर्थ आहेत? 18 अनर्थ आहेत. संपत आलंय आपलं कीर्तन. काय झालं एक दिवस बघा, हो लक्ष्मी मातेचं आणि विष्णू परमात्म्याचं दोघा जणांचं भांडण झालं. काय झालं ऐकताना तुम्ही कीर्तन? दोघा जणांचं भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर होतात नवरा बायकोची भांडणं हे देवापासून चालू आहे का नाही? म्हणजे आमचे काही झाले नाही आणखीन, बहुत चांगलं आहे आमचं तसं. होतात नवरा बायकोचे भांडण. विष्णू परमात्म्याचं आणि लक्ष्मी मातेचं भांडण झालं. आणि भांडण कशावरून झालं? तर लक्ष्मी माता म्हटली देवा तुमच्यापेक्षा या जगामध्ये मला किंमत आहे. कोणाला? कोणाला किंमत आहे? पैसा पैसा लक्ष्मी, हो आपला पैसा मनी मनी, ठीक आहे नाही? पैशाला किंमत आहे. लक्ष्मी माता म्हटली देवा तुमच्यापेक्षा या जगामध्ये मला किंमत आहे. विष्णू परमात्मा म्हटले अगं हो तू नुसतं म्हणते मला किंमत आहे, पण असं बोलू नको, सिद्ध करून दाखव. काय कर? सिद्ध करून दाखव.
आणि लक्ष्मी माता म्हटली ठीक आहे, मी सिद्ध करून दाखवते. आणि काय झालं, गावामध्ये अशी प्रेत यात्रा चालली होती. काय चालली होती? प्रेत यात्रा चालली होती. गावातला प्रतिष्ठित माणूस गेलेला होता, प्रेत यात्रा चाललेली होती. मागे पुढे हजारो लोक चालत होते. आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मी मातेने त्या प्रेत यात्रेवरती पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. प्रेत यात्रा व्यवस्थित चालू असेल ना? हा बरं, जाऊ द्या तिकडं ते प्रेत यात्रेचं. आत्ता इथं 10:20 आत्ता इथं जर पैशाचा पाऊस पडला तर मला खरं सांगा, तुम्ही कीर्तन ऐकतान का? याच्या पुढचा ऐका, तुम्ही ऐकतान का नाही नंतरचा प्रश्न, मी करीलच का नाही हा पहिला प्रश्न. सगळं जर त्याच्या करता चालला असेल तर मग काय आहे की नाही. हो, मग सगळ्यांनी त्या लक्ष्मी मातेने त्या प्रेत यात्रेवरती पाऊस पाडला. नाहीतरी तुम्हाला सांगू का, कीर्तन हे सुद्धा एक मडच आहे महाराज. कीर्तन सुद्धा मडच आहे. फक्त कीर्तन नावाचं मड परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याकरता हे जे सगळे आहेत ना महाराज, हे टाळकरी, हो हे टाळकरी आहेत ना, हे टाळकरी म्हणजे खांदेकरी आहेत. खांदेकरी कोण आहे? हो, कीर्तनकाराला तिथपर्यंत नेऊ म्हणजे प्रमाण देऊन तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे? टाळकरी म्हणजे खांदेकरी आहेत आणि मृदंगाचार्य म्हणजे शिकाळीवाले आहेत. पुढचा शिकाळीवाले आहेत पुढं. आणि हो, आता पेटी इथं नाही, पण पेटीवाले म्हणजे पाठीमागून वारा घालणारे असे. आणि तुम्ही बसलेले म्हणजे काही लय जवळचे पाहुणे नाहीत, पेटल्यावर तांबाखूच वाळणार आहेत. असं कीर्तन नावाचं हे मडे. आपलं काय चालला होता विषय? लक्ष्मी मातेने त्या प्रेतावरती पाऊस पाडला. आणि पाऊस पाडल्यानंतर सगळे लोक पैसे गोळा करायला लागले. आणि सगळे लोक पैसे गोळा करायला लागल्यानंतर लक्ष्मी माता विष्णू परमात्म्याला म्हटली, हो बघा खाली काय चाललंय. तुमच्यापेक्षा जास्त या जगामध्ये कोणाला किंमत आहे? मला किंमत आहे, पैशाला किंमत आहे. आणि त्यावेळेस विष्णू परमात्मा लक्ष्मी मातेला म्हटले, अगं हजारो लोक पैसे गोळा करतात, पण तो तिरडीवरती झोपलेला माणूस नाही ग पैसे गोळा करत. लक्ष्मी माता म्हटली, अहो देवा, तो कसा पैसे गोळा करेल? का? त्याच्यात तर रामच नाही. त्याच्यात काय नाही? रामच नाही. आणि मग विष्णू परमात्मा म्हटले, तुला तुझं उत्तर मिळालं असेल. जोपर्यंत या शरीरामध्ये राम आहे तोपर्यंतच पैशाचं काम आहे. एकदा का या शरीरामधला राम निघून गेला की त्या पैशाचं काही काम नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, न लगे मुक्ती आणि धनसंपदा. मग द्यायचंच असेल तर काय द्या? संत संग देई सदा. मला संतांची संगती द्या की जेणेकरून मी पुन्हा तुमचा आवडीने गुणगान गाईन. आणि तीच माझ्या जीवनामधली सगळ्यात मोठी जोडी असेल. गुण गाईन आवडी आणि हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबारायला देव म्हटले, अहो तुकोबाराय, तुम्हाला जर माझं रात्रंदिवस भजन करायचं असेल, तुम्हाला जर संतांच्या संगतीमध्ये राहायचं असेल, तर पुन्हा पुन्हा तुम्हाला या 84 लक्ष योनीमध्ये गर्भवासाला यावं लागेल. पुन्हा तुम्हाला जन्माला यावं लागेल. तुकोबाराय म्हटले, अहो देवा, जर संतांची संगती घडत असेल, तुमचं जर मला चिंतन घडत असेल, तुमचं जर भजन घडत असेल, तर मी सुखाने गर्भवास भोगण्याकरता तयार आहे. अभंगाचं Oh,
हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी झालेली सेवा भगवान दत्तात्रयाच्या या पवित्र प्रांगणामध्ये भगवान दत्तात्रयाच्या चरणावरती सेवा समर्पित करतो। इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी पारमार्थिक मंडळी सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो। काही चुकलं हुकलं असेल तर तुमचंच लेकरू आहे असं समजून मला माफी असावी।